मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का हवंय आणि ओबीसीतून आरक्षणाला ओबीसी संघटनांचा विरोध का आहे, याच संदर्भामध्ये सर्व आणखी तज्ज्ञ मंडळींबरोबर आपली ही चर्चा आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये सुरू राहणार आहे। आरक्षणावरून पेच निर्माण झालाय का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे। यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ। अवधूत सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। त्यानंतर आपल्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, सर्व मान्यवरांचं स्वागत करत थेट आपण आरक्षणावरून पेच निर्माण झालाय का हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। आणि नुकतंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शासनाने काढलेला हा जो GR आहे हा मराठ्यांची फसवणूक असल्याचं म्हटलेलं आहे। याचं उत्तर मी यावेळेला सत्ताधारी असलेले आपले भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्याकडून घेईल। अवधूतजी, मराठा आरक्षणावरून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा थेट आरोप होताना दिसतोय, सरकारचं यावर उत्तर काय, आपलं उत्तर काय? सरकारने कुठचंही काम केल्यानंतर त्याचा काही जणांना फायदा होतो, त्यातल्या काही जणांना नुकसान पण होऊ शकतं। त्यामुळे सरकारवर कुठचंही काम केल्यानंतर आरोप हे होतातच आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप एखादं काम केल्यानंतर आमच्यावर होतील ही अपेक्षा आहे। जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी पाहे। त्यामुळे कित्येक लोक असे असतात की काही केलं तरी ते सुखी होत नाहीत। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू ट्राय टू प्लीज एव्हरीबडी यू कांट प्लीज एनीबडी। त्यामुळे सरकारचं कर्तव्य काय, तर कर्तव्य नंबर 1 की घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये असलेल्या गोष्टींप्रमाणे काम करणं। दुसरी गोष्ट, कोणावरही जास्त ममत्व किंवा कोणावरही दुजाभाव न दाखवता काम करणं आणि सर्वांना समान दृष्टीने न्याय देणं। हे देत असताना काही जणांना वाटतं की आपल्याला न्याय मिळाला, काही जणांना वाटतं आपल्यावर अन्याय झाला। परंतु ज्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल त्यांनी जर संसदीय मार्गातून आणि चांगल्या प्रकारे जर सरकारकडे अप्रोच केलं तर डेफिनेटली त्यांच्यावर झालेले अन्याय सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये दूर होऊ शकतात। 1947ला देश स्वतंत्र झाला, त्यानंतर 51 साली राज्यघटना तयार झाली, त्यामध्ये SC ST ना आरक्षण मिळालं, मंडल आयोग आला, ओबीसीना आरक्षण मिळालं। या संपूर्ण प्रोसेसमध्ये अनेक वर्ष गेली आणि ही जी अनेक वर्ष गेली त्यामध्ये काही समाज हे मेनफ्रेमच्या बाहेर राहिले। त्या लोकांना मेनफ्रेममध्ये आणून त्यांना मूल प्रवाहामध्ये आणून त्यांच्यामध्ये असलेल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक यांच्या वाढीसाठी, उत्क्रांतीसाठी काम करणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकार ते करत आहे। मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक निर्णय आहे। त्यामध्ये ओबीसी असो, मराठा समाज असो किंवा इतर समाज असो, हे सगळेच जण खुश आहेत। विशेषतः SC आणि ST मध्ये काही फरक पडलेला नाहीये। काही जणांना वाटतं की मराठा समाजामध्ये असलेली काही लोक आता ओबीसी मध्ये येऊन त्यांच्या आरक्षणावर गदा येईल, परंतु संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये येतच नाहीये। कुणबी ही जात जी आहे जी डेफिनेटली आधी शेड्यूल्ड ओबीसी मध्ये आलेली आहे आणि ओबीसी ही एक जात नसून एका जातीचा वर्ग समूह आहे। यामध्ये अनेक जाती नंतर आलेले आहेत। आधी ओबीसींचा जो समूह होता त्यामध्ये 1-2 जाती आलेल्या आहेत, आणखीन 1-2 जाती आल्या आहेत, याच्या पुढे पण येत राहतील। शेवटी मागासवर्गीय आयोगाला असं वाटलं की हा समाज हा मागास, ज्याला आपण सामाजिक दृष्ट्या मागास आहे असं वाटलं, तर त्याचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार मला वाटतं संसदेने आपल्याला दिलेला आहे। कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भावना आहे। बरोबर आहे, सरकारची भावना तुम्ही बोलून दाखवली। ऐतिहासिक निर्णय घेतला याचा पुनरुच्चार आपण केला। मात्र मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, जर सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला असेल तर या निर्णयामुळे मराठा समाजाला न्याय की अन्याय, कसं पाहता तुम्ही राजेंद्र कोंढरे? बघा, मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं जे लॉकिंग आहे, हे लॉकिंग मागच्या काही काळामध्ये ते ओपन झालं। त्याच्यातनं एक 2.5 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली। आता जो काही नवा GR काढलेला आहे सरकारने, त्याच्यातून ज्यांच्याकडे नोंद आहे अशा घटकातील जे ब्लड रिलेशन मधले लोक आहेत किंवा गावातली लोक आहेत, भावकीतले, त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचं मार्ग त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। परंतु ओबीसी घटकांनी जी आता पूर्णपणे महाराष्ट्रभर मोहीम चालवलेली आहे
की सरसकट सगळ्याच्या सगळा मराठा समाज हा आता त्या ओबीसी मध्ये जाऊन लगेच बसणार आहे, अशा प्रकारचं काही जे चित्र रंगवलं जातंय ते वास्तवाला धरून नाहीये. ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी सापडत आहेत अशाच नोंदी असलेल्या लोकांना ही प्रमाणपत्र गृह चौकशी करून ज्यांच्याकडे नोंद नाही अशासाठी देण्याचा सुकर मार्ग केलेला, एवढी त्याची सीमित व्याप्ती आहे. बरं, मराठा समाजाला न्याय मिळाला असं आपल्याला वाटतंय, मग ओबीसी समाजाला आपल्यावर अन्याय झाला असं का वाटतं? ज्या प्रकारे लढा उभारलेला होता मराठा समाजानं, तोच लढा उभारण्याच्या आपल्या न्याय्य हक्कांसाठी ओबीसी समाजावर का आलेली आहे ॲडव्होकेट मंगेश ससाणे? नाही, आपण जर पाहिलं तर आता कोंढरे साहेबांनी जे स्पष्टीकरण दिलं तर याच्यामध्ये जे काही एक लॅक्युनास ठेवलेले, सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशीचा जो GR होता तो पात्र व्यक्तींना होता. पात्र हा शब्द होता म्हणजे काय तर इलिजिबल, आणि तो इलिजिबिलिटी कशाद्वारे तर 2012चा जो रूल आहे त्याच्याप्रमाणे जे जे काय लागतंय पॅटर्नल साईड. दुसरा एक विषय त्याच्यामध्ये असा आहे की त्याच्यामध्ये जे शब्द आले त्याची जी व्याख्या आहे म्हणजे नातेवाईकची व्याख्या त्याच्यामध्ये आहे, ब्लड रिलेशन पॅटर्नल साईडची. पण हा जो GR आहे त्याच्यामध्ये वरती हैदराबाद गॅझेटर नोंदी तो फक्त मी तर म्हणतो एक नावाला त्यांची मागणी होती म्हणून काहीतरी त्यांना एक हेडिंग देऊन टाकलंय, परंतु त्याच्या आतमध्ये नातेसंबंधातील हा विषय लिहिलाय. मग जर तुमची व्याख्या नातेवाईकाची आहे जर त्या रूलमध्ये, तर मग तिथं वडिलांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक हा शब्द का नाही आला? बरं, पात्र शब्द हा का काढून टाकला? मग त्यामुळं इथं कुठंतरी नक्कीच शंका आहे, कारण की या कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसीच्या अनेक जागा हिरावून घेतल्या गेलेल्या आहेत. पुण्यासारख्या याच्यात कोंढरे साहेबांना माहिती असतील, आताचे जे केंद्रीय विमान मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळ, ते एक प्रस्थापित एकदम मोठं नावाजलेलं घराणं, ते कुणबी दाखल्यावर महापौर झाले. त्याच्यानंतर आता आमच्या हडपसरचे एक आमदार आहेत चेतन तुपे पाटील, ते कुणबी दाखल्यावर नगरसेवका पदाची इलेक्शन लढलेले. मग त्यामुळं कुणबी दाखल्याचा वापर करून ओबीसीची जागा रिझर्व्ह असेल तर त्यात घुसायचं, हे झालेलं आहे ना. आणि आता जो व्हिजिलन्स किंवा जो प्राधिकृत अधिकारी तो तहसीलदार लेवलचा असायचा, आता क्लास 4 कर्मचारी म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी अहवाल द्यायचा आहे. मग तुम्ही विचार करा, आता भारतातल्या महाराष्ट्रामध्ये काय लेवलला हे सगळं सरकारी कागदपत्रांचं चालतं. पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपल्याला माहित असेल, आणि माधुरी पाटील या खटल्यामध्ये सांगितलेले आहेत की तुम्ही जात प्रमाणपत्र द्यायची जी नियम आहे, निकष आहे, ते तुम्ही खूप कडक करा. पण जरांगेच्या मागण्या बालहट्ट मान्य करण्यासाठी शिंदे कमिटी आली. एका फक्त जातीसाठी 450 जाती आहेत ओबीसी मध्ये, अनेक जाती म्हणजे पालावर राहतात, म्हणजे वैडारी, कैकाडी, रामोशी, फासपारधी यांना त्यांचे ओळखपत्र नाहीयेत, रहिवासाचे पुरावे आहेत. त्यांच्यासाठी अशा प्रकारची कोणती समिती, अशा प्रकारचे कोणते कॅम्प लागत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. प्रस्थापित जर समाजासाठी एवढं जर तुम्ही रेड कार्पेट टाकत असताल तर नक्की होणार काय? 1-1.5 महिन्यामध्ये पाहिजे त्याला सर्टिफिकेट मिळेल ना. आणि तुम्ही जे म्हणले आपल्याला स्वतःला वडिलांचं आजोबांचं नाही, या GR मध्ये काय ज्याच्या नोंदी सापडत नाही त्याच्या नातेवाईकाचा किंवा एखाद्या कुळातील माणसाकडे असेल. आता कुळाची डेफिनेशन कुठे आहे? कुळाची डेफिनेशन याच्यात दिली का? या डेफिनेशन द्याव्या, शुद्धीपत्रक काढावं. बरं, म्हणजे शुद्धीपत्रक काढण्यापर्यंत ओबीसी समाज आता मागणी करताना आपल्याला दिसेल. मात्र याला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग आपल्याकडे येतो. प्रियदर्शी तेलंगजी, वंचितचं नेमकं काय? वंचित घटक जर समाजामध्ये असेल त्यांची या क्षणाला भावना काय आहे? कारण एका बाजूला जात असेल, त्यातून मिळणारं आरक्षण असेल, यावरून पेच वाढत चालल्याचं दिसतंय. दुसरीकडे कुणावर न्याय होतोय, कुणावर अन्याय होतोय असंही वाटताना दिसतं. मात्र कायद्याच्या कसोटीवरती ते टिकावं, GRचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं आणि अपेक्षित असलेला न्याय मिळावा असं चित्र सध्या तरी वाटतंय का? तुम्ही ॲडव्होकेट देखील आहात, मला आपल्या दृष्टिकोनातून हा सगळा अँगल समजून घ्यायचा. प्रियदर्शीजी, GR काढल्याने कुणाला आरक्षण भेटणार नाहीये. जे विधेयक आहे, बदललेलं विधेयक, ते ऑलरेडी मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्यावर पेंडिंग आहे, निकाल पेंडिंग आहे. जे 10% ACBC मधून जे दिलेलं आहे, म्हणजे आपण एकंदरीतच या आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्याचे टप्पे जर बघितले तर त्या टप्प्यामध्ये खूप पेच निर्माण झालेले आहेत. आता हा संविधानिक पेच पण निर्माण झालाय 102 या अमेंडमेंटमुळे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमुळे. आणि मग 103 अमेंडमेंट पण जिथे आहे, जिथे आर्थिक स्तरावर सुद्धा, आर्थिक निकषावर सुद्धा आरक्षण दिलं गेलं आहे. पण जसं बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की या सरकारने फसवलाय.
आणि ही फसवेगिरी सातत्याने सुरू आहे. बर. ही काँग्रेसही करत आलेली आहे आणि भाजपाही करत आलेली आहे. बरं. म्हणजे एकंदरीत आपण जर भूमिका बघितली या सगळ्या पक्षाची, तर मराठा आरक्षणाला पब्लिकली सपोर्ट करायचं, त्या मागण्यांना सपोर्ट करायचं, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मात्र काही स्पष्टोक्ती द्यायची नाही. बर. हे हे पण आपल्याला फसवणुकीची सातत्याने या भावना जर इतकी पक्षाच्या उद्भवत ह्याच्यावर असेल, मला अवधूत वाघ यांच्याकडून याचं उत्तर अपेक्षित आहे. खरं तर अवधूतजी, म्हणजे एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री अवधूत वाघ जे म्हणतायत की कोणी ह्या GR काढल्यामुळे कुणाला नुकसान होणार आहे, कुणाला फायदा होणार आहे, म्हणजे असं जर अझ्युम करून ते जर बोलत असतील, तर मग याच्यात आपल्याला दिसते की याची नियत जी आहे ती साफ नाहीये. बरं, तुम्ही उद्देशांवरती शंका उपस्थित करताय. अवधूतजी याचं सविस्तर उत्तर देऊ शकतील. मात्र अवधूतजी, एका बाजूला एखाद्या समाजाला मिळणारं आरक्षण, दुसरीकडे दुसऱ्या समाजावरती होणारा अन्याय, असं जर चित्र त्या ठिकाणी निर्माण होत असेल, तर सरकारनं ज्या क्षणी हा निर्णय घेतलेला आहे तो टिकवून दाखवण्याचं देखील आव्हान आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचंही आव्हान हे थेट सरकारवरती येऊन ठेपतं. त्यावेळेला कुठल्याही प्रकारची मेख नसून हा GR आम्ही टिकवणार, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करणार आणि न्याय मिळवून देणार, यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात का? आणि एका बाजूला मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य होतं की आम्ही दिलेलं आरक्षण हे ओबीसी मधून नाही, आपण दिलेलं आरक्षण हे टिकणार आहे. मग आरक्षण दिलं कुठून? 100% या 1960चा इतिहास काढा. 60 नंतर ज्यावेळी महाराष्ट्र बनला तेव्हापासून आजपर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री झाले. या 12 मराठा मुख्यमंत्र्यांनी एखादा जरी मराठा समाजाला ललांबूत ठरेल, मदतगार ठरेल असा एकही निर्णय घेतला तर तुम्ही मला सांगा. नाही तर आदरणीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 आणि त्यानंतरच्या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये घेतलेले निर्णय, मग ते सारथी असो, मराठा विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती असो, त्याची स्कॉलरशिप्स असो, त्यांची फी रिफंडचा प्रश्न असो, ECBC असो, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे उद्योजक तयार करणारे असोत, जोपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळत नव्हतं तोपर्यंत त्यांना त्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये, त्यांच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळण्याबाबतीत आणि नोकऱ्याच्या बाबतीमध्ये एक व्यवस्थित धोरण आखून त्यांना मदत केली होती. अर्थात ही तोपर्यंतची, मी असं म्हणत नाही स्टॉप गॅप अरेंजमेंट, परंतु तोपर्यंत काहीतरी दिलासा देण्याचं काम केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये अर्थसहाय्यही दिलं होतं. हे काही मराठा समाजावर पक्षाने केलेले किंवा भारतीय जनता पक्षाने केलेले किंवा सरकारने केलेले उपकार नव्हते. हे सरकारचं कर्तव्याचाच एक भाग होता असं मी मानतो. माझे ॲडव्होकेट मित्र आता म्हणाले की अवधूत वाघ असं म्हणाले की काही जणांवर अन्याय आणि काही जणांवर न्याय होईल या GRने, असं काही म्हटलं नाही. मी असं म्हटलं की सरकार जर एखादा निर्णय घेतो त्यावेळी काही जणांना ते चांगलं वाटतं, काही जणांना वाईट वाटतं, काही जण विरोध करतात, काही जण सपोर्ट करतात, काही जणांना न्याय मिळतो, काही जणांवर अन्याय होतो. तुम्ही वकील आहात, त्यामुळे न्यायालयामध्ये गेलात तर एखादा खटला असतो, खटल्याचा निर्णय एका बाजूला लागतो, त्यावेळी त्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला, दुसऱ्याला वाटतं आपल्याला अन्याय मिळाला. हे वाटण्याची प्रक्रिया ही सब्जेक्टिव्ह असते आणि ती ऑब्जेक्टिव्ह नसते. ऑब्जेक्टिव्ह चीज काय आहे की कुणबी समाजामध्ये जी लोक आहेत त्यांना आतापर्यंत ओबीसी समाजामध्ये काही दाखल्यांमुळे आणि काही त्रुटींमुळे जाता येत नव्हतं. अशा लोकांना एक चांगली प्रक्रिया करून दिलेली आहे आणि या प्रक्रियेमुळे जे खरे कुणबी आहेत ते आज ओबीसीचा लाभ घेऊ शकतात. आणि जे ओबीसी आहेत ते ओबीसी मध्ये आले तर अडचण कुठे आहे ही आपली भावना ओबीसी समाजातल्या नेत्यांनी सुद्धा मनात ठेवू नये. कारण जो खराच ओबीसी आहे तो ओबीसी बांधव या ओबीसीच्या 27% रिझर्वेशनमध्ये किंवा जे काही रिझर्वेशनमध्ये त्यात येत असेल तर त्याच्यामध्ये चूक आहे किंवा आपल्यावर अन्याय झाला असं काही करायची काही गरज नाहीये. आणि मला दुसरी गोष्ट अशी वाटते की प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की सरकार खोटं बोललंय, सरकार खरं बोललंय, सरकारने फसवणूक झाली आहे, असे आरोप आम्हाला ऐकायची आता अनेक वर्ष सवय आहे. असं असूनही 288 पैकी 250 जण जनता मायबाप आमचे निवडून देते. बरं, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावरती सरकारनं काढलेला तोडगा पाहिल्यानंतर मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे. मात्र हा संशय कल्लोळ निर्माण झाल्यानंतर कुठेतरी एका बाजूला छगन भुजबळ जे ओबीसी नेते आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्हाला न्यायालयात जाण्याची वेळ येणार, तर दुसरीकडे मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी मराठ्यांना पुढे काय करावं लागेल. एका बाजूला आरक्षण मिळवणं आणि आरक्षणानंतरचा संशय कल्लोळ, याला कोण कारणीभूत आहे. एका बाजूला न्यायालयामध्ये जाऊन स्वतः या संदर्भातलं चॅलेंज देण्यासंदर्भात स्वतः छगन भुजबळ म्हणालेले असतील किंवा स्वतः गुणरत्न सदावर्ते देखील या GRला थेटपणे आव्हान देण्यासाठी जाणार आहेत. काय नेमकं याच्यातून साध्य होताना दिसतंय? तुमच्या समोर देखील संभ्रमावस्था आहे का?
हे बघा, काही लोक अत्यंत विकृत पद्धतीने मराठा समाजाबद्दल आकस बाळगून आरोप करत असतात, प्रत्यारोप करत असतात. मुळामध्ये गॅझेट मधल्या नोंदी, जो रेकॉर्ड हे कुणी खाडाखोड करून केलेलं नाही. बरं. आता माझ्याकडे माहितीसाठी महाराष्ट्र सरकारने काढलेले जवळपास 12 GR आहेत. बरं. याच्यामध्ये लेवा कुणबी, लेवा पाटीदार यांची तर कुणबी नोंद नाही, पण त्यांना 1995 मध्ये प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट काढण्यासाठी शासनाने GR काढलाय. मुळामध्ये जुन्या रेकॉर्ड प्रमाणे प्रमाणपत्र हे एका मराठा जातीलाच दिलं जात नाही, तर सर्वांना दिलं जातं. हा पहिला भाग. बरं. दुसरा भाग काय आहे की हे जे लोक आहेत ना, हे डबल गेम बोलतात. मराठ्यांनी ओबीसीत पण यायचं नाही. आता मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण घेतलं, SABC 10%. त्याला सुद्धा हे मृणाल ढोले पाटील समता परिषदेचे पदाधिकारी आहेत आणि ह्यांनी ते 10% आरक्षण सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यावेळेस 2018 मध्ये चॅलेंज केलं होतं. बरं. सांगायचा मुद्दा काय की तुम्ही EWS मध्ये जा किंवा इकडे जा तिकडे जा, हे आयोग ठरवेल किंवा सरकार ठरवेल, परंतु इकडे पण यायचं नाही आणि जे 10% दिलं तिकडे पण चॅलेंज करायचं. मग मराठा समाज हा काय पाकिस्तानातनं जन्माला आलाय का इथे? तो पण इथला हक्कदार आहे आणि मुळामध्ये 67 सालापासून कुणबीची नोंद आहे. ती नोंद काय मराठा समाजाने क्रिएट केलेली नाही. त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला, उलट काही जातींचा समावेश नंतर झालेला आहे. त्यामुळं आता सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण होणार अशा प्रकारची भीती जी काही फसवून लोकांमध्ये डेव्हलप केली जाते ती अत्यंत चुकीची आहे. आज वारंवार मराठा समाजाला कोणताही काही देण्याचा प्रयत्न केला की मोर्चे प्रतिमोर्चे, हे काय भानगडी काय आहेत? प्रत्येक गोष्ट म्हणजे आम्ही काही मागितली की लगेच मग आम्हाला पाहिजे, म्हणजे आम्ही काही मिळवायचंच नाही का? आज 28% पॉप्युलेशन मराठा समाजाची आहे. त्याच्यामध्ये गरिबीचं प्रमाण मोठं आहे. अनेक विस्थापित त्याच्यामध्ये समाज घटक झालेले आहेत, मागासले पण त्याच्यात आहे. ते पुढे आणण्यासाठी काहीच करायचं नाही. काही जरी करायचा प्रयत्न केला की वारंवार जो विरोध होतोय त्यामध्ये मराठा तरुणांमध्ये अलगतेची भावना आणि विद्रोहाची भावना जर रुजायला लागली आणि 28% समाज हा आक्रमक जर झाला तर तो महाराष्ट्राच्या समाजकारणाला परवडणारा नाही. त्यामुळं संयमाने ह्या गोष्टी हाताळणं हे आपल्या समाजात बरोबर आहे. मात्र मग मंगेशजी, हे हेवे दावे का? नाही, नक्कीच. आता राजेंद्रजी जे बोलले, सर्वात प्रथम जे 10% SABC ऍक्टचं आणि ढोले पाटलांचं तर विषय आहे, त्याच याचिकेमध्ये मी आवर्जून सांगतो, त्याच याचिकेमध्ये बाळासाहेब सराटे यांची SABC वेलफेअर असोसिएशन या नावाने हस्तक्षेप याचिका टाकली आणि त्याच्यामध्ये सगळे जाती बाहेर काढा, ओबीसीचं आरक्षण GR रद्द करा, अशा प्रकारची याचिका त्यांनी हस्तक्षेप याचिका टाकली सुप्रीम कोर्टात. माझ्या माहितीप्रमाणे तशी याचिका नाही, त्याचं पुनर्विलोकन झालेलं नाही. ते पुनर्विलोकन करा अशी मागणी माझ्याकडे बाहेर काढता येत नाही कुणाला. बघा, प्रोसेस मध्ये प्रगत झालेली सगळे GR चॅलेंज बाहेर काढतात. साहेब, प्रगत झाला नाही सगळे GR चॅलेंज केलेले आहेत. जातींची 150 जातींची नावं आहेत माझ्याकडे, ती याचिका आहे. मग त्याला आम्ही डिफेंड करणार नाही का? दुसरा प्रश्न, विषय असा आहे की सामाजिक मागासले पण जर सिद्ध होत नसेल वारंवार, जर ज्याच्यापासून संरक्षण पाहिजे तोच समाज म्हणत असेल की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, मला सांगा, मग तुम्ही जे म्हणताय कुणबी दाखले भीती, तुम्ही सांगा 2004 पासून याच्यावर एखादा श्वेतपत्रिका काढा, व्हाईट पेपर काढा की ज्या पंचायत राजमध्ये ओबीसीच्या ज्या सीट रिझर्व्ह झाल्या त्याच्यामध्ये आधी ओपन मधनं लढणारे, नंतर कुणबी दाखल्याने किती आले, किती जागा हडपल्या गेल्या. कसं काय आमचा एखादा वडरायचा, कायकड्याचा, रामोशाचा, एखादा कुंभाराचा सरपंच होईल, नगरसेवक होईल, महापौर होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष होईल? अशी व्यक्ती तुम्ही प्रेझेंट केलेलं उदाहरण दाखवा, नाही तर मी तुम्हाला उदाहरण. अशी व्यक्ती कोणती? असं नाही. बघा, मराठा समाजाच्या कुणबीकरणाला विरोध करायचा आणि स्वतःच्या जातीचं मार्केट करायचं हे नको होय. तुम्हाला जर खऱ्या अपेक्षेने आपण संयुक्त दौरा करू आणि जे उपेक्षित घटक आहेत ओबीसी नक्की त्यांना सरपंच पदासाठी करा ना. चला, बरं, निश्चित. राजेंद्रजी आणि मंगेशजी, आपण पुढाकार घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न कराल तर निश्चित लोकशाही मराठी देखील आपल्या सोबत आहे. राजेंद्रजींना माझा एक सवाल आहे विशालजी. EWS जे तुम्ही गरीब म्हणलात, विस्थापित म्हणलात, त्यांच्या आर्थिक परिस्थिती, मग त्यासाठी जे 103वे घटना दुरुस्तीने 15/6/16/6 दिलेलं EWS आरक्षण जे 8.5% लाभ घेतला,
पण जरांगेंच्या हट्टामुळे परत म्हणले नाही आम्हाला वेगळं ओबीसीतनं बरं, पाहिजे. बरं. मग जर सामाजिक दुही बाजू नाही द्यायची तर मग समजूतदारपणाची भावना जर ठेवायची असेल आणि राजकारणामध्ये ऑलरेडी तुम्हाला रिप्रेझेंटेशन आहे ना, मग ईडब्ल्यूएस का नाही स्वीकार करत? ही राजेंद्रजी, अगदी खरी थोडक्यात समजूतदारपणाची उत्तर. भावना आहे. बघा, हा निर्णय जो आहे ना तो मराठा समाजाचा सामुदायिक आहे. ज्यावेळेस ECBCचं आरक्षण 2019-21 मध्ये उडालं, बरं. तर बाय डिफॉल्ट मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये 7.5% जागा मिळत होते. हे वास्तव मी नाकारत नाही, परंतु असा एक घटक मोठा समाजामध्ये तयार झाला की हे 50%च्या वरचं आरक्षण असल्यामुळं हे बहुतेक पुढं उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही आणि ती भीती जी असल्यामुळं प्रत्येक वेळेस 50%च्या आतल्या आरक्षणाची आग्रही मागणी केली जाते. बरोबर आहे. हीच भीती कमी करण्यासाठी प्रियदर्शी तेलंगजी काय करायला हवं? एका वाक्यात मला उत्तर अपेक्षित आहे, कारण वेळ संपत आली आपली. नाही, म्हणजे हा संविधानिक पेच निर्माण झालेला आहे, म्हणून ते आपल्याला जरा सविस्तर समजावून घ्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ते 1902 पासून शाहू महाराजांनी आरक्षण दिलंय, पण आरक्षणाच्या संदर्भामध्ये इथल्या गैरसमजुती आपण पसरवल्या लागू होतं की त्या संदर्भामध्ये आपण ते समजूनच घेतलं नाही आणि हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हा प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे. बरं. मग इंद्राज शानीचं जजमेंट घ्या किंवा मग आपण ज्याला मंडलचं जजमेंट म्हणतो, त्या सगळ्यामध्ये ट्रिपल टेस्ट काही दिल्या गेल्या आहेत. मग ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा त्याच्यातला जर महत्वाचा भाग असेल, मग ते ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे की नाही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आयोग तयार केलेत. म्हणजे आपण जर पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या मागण्याचा विचार केला तर खत्री कमिशन असेल, मंडल कमिशन असेल, तर या दोन्ही सामाजिक मागासले पण नाही हा समाज असं जाहीर केलं. नंतर आपण गायकवाड कमिशन बघतो जिथे ते आहेत आणि मग 16 ते 18% आरक्षण दिलं पाहिजे असा एक निर्णय त्याच्यामध्ये झाला. तसं विधेयक मांडलं गेलं. मग मुंबई हायकोर्टाने, बॉम्बे हायकोर्टाने त्याला 12% नोकरीच्या संदर्भात आणलाय आणि 13% शिक्षणाच्या संदर्भात आणलाय. पण आता मुद्दा हा जो 102 आणि 103 घटना दुरुस्तीचा आहे, या 102 घटना दुरुस्तीमध्ये राज्याला तो निर्णय घेता येणार नाही की कुठली एखादी कम्युनिटी ही मागासवर्गीय आहे किंवा ओबीसीच्या लिस्टमध्ये आहे. ते नॅशनल कमिशन त्याच्यासाठी आहे आणि प्रेसिडेंट त्याच्या संदर्भामधले निर्णय घेतील. मग आता सत्तेमध्ये डबल इंजिनचं सरकार आहे, मग आता त्याचे किती इंजिन झालेत आपण बघतोच आहे महाराष्ट्राच्या. निश्चित. प्रियदर्शी, वेळेची थोडीशी कमतरता आहे, मात्र तिघांनी जो मुद्दा उपस्थित केला सरकारकडून मला उत्तर अपेक्षित आहे, तेही एका वाक्यात. अवधूत वाघजी, हा संशय कल्लोळ दूर करण्यासाठी काय करणार? मला असं वाटतं संशय कल्लोळ नाहीये. त्यांना म्हणा टू द पॉइंट बोला. अवधूत वाघ साहेब, टू द पॉइंट बोलावं. तुम्ही जीआरच्या भाषेबद्दल बोलावं. ते असं एखाद्या जीआरचा फायदा घेतो अवधूतजी. पर्टिक्युलरली बोलावं. उत्तर घेऊया आपण. अवधूतजी, मला असं वाटतं की ओबीसी महामंडळाचे नेते आदरणीय बबनराव तायवाडेजी यांनी या निर्णयाबद्दल संतोष व्यक्त केलाय आणि त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की यामुळे कुठच्या ओबीसीना काही तोटा झालेला नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मला बोलू देत ना साहेब, मला बोलू देत. तुम्ही बोलत असताना मी नाही मध्ये बोलत, मला बोलू देत ना. मी तुमच्या घरी नाही आलोय बोलायला, मी तुमच्या घरी बोलायला आलो नाहीये, मी मीडियावर बोलतो आहे, तर तुम्ही शांत बसा. अवधूतजी, आपण थेट मुद्द्यावरती बोलूया. दुसरी गोष्ट, मराठा आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि हे आंदोलन उभं राहिलं ते मनोज जरांगे यांनी सुद्धा गुलाल उधळत या उपोषणाची सांगता केलेली आहे. ओबीसी नेते आणि मराठा नेते या दोघांनीही जर आनंद व्यक्त केला असेल तर मला असं वाटतं की इतरांनी एकतर त्यांचं नेतृत्व मान्य नाही असं म्हणावं किंवा त्यांच्या नेतृत्वाने जावं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारची भूमिका आहे सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया. बर, निश्चितच आहे. मात्र हे संतुलन राखण्यामध्ये यश येतं की अपयश हे येणारा काळ ठरवेलच. निश्चितच. धन्यवाद राजेंद्र कोंढरेजी, मंगेश ससाणेजी, अवधूत वाघ आणि प्रियदर्शी तेलंगजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी. तर आजच्या एकूणच चर्चासत्रामध्ये आरक्षणावरून पेच निर्माण झालाय का याचा उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला. तुर्तासच्या न्यूज प्लॅनवर वेळ झालेली, इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.